नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे की सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चं वारं सगळीकडे वाहत आहे। एकंदरीत निवडणुकीचं वातावरण आहे। अशातच प्रत्येक पक्षातील प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार आपला सिक्का चालवण्याच्या प्रयत्नात लागलेला आहे। एकंदरीत आता शेवटचे मोजके दिवस उरलेले आहेत। प्रचाराला वेग आलेला आहे। सगळे आपला प्रचार आणखी प्रभावी करण्यासाठी नवनवीन फंडे आजमावताना आपल्याला बघायला मिळतात। सध्या आपण आहोत बडनेरा मतदारसंघातील महायुती आणि युवा स्वाभिमान मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांच्या प्रचार कार्यालयात। आपल्या सोबत आहेत युवा स्वाभिमानचे मुख्य प्रवक्ता मिलिंद कहाळे। तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। मला सांगा, आता या निवडणुकीसाठीची तयारी कशी चालू आहे? तयारी तर आमची गेल्या अनेक वर्षापासून सुरू असते। आम्हाला काही निवडणूक आली म्हणून काही वेगाने तयारी करावी लागत नाही, कारण रविभाऊ राणा हे सातत्यानं 24 तास जनसेवेत असतात, मतदारांचे प्रश्न सोडवत असतात आणि विकास कामांवर संबंधित पूर्ण मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून असतात। बाकी जी निवडणुकीची तयारी आहे तर मला वाटते 2009, 2014 आणि 2019 आम्ही तीनही निवडणुका सलग तीनही हॅट्रिक साधलेली आहे बडनेरा मतदारसंघात, आणि तो एक प्रकारचा इतिहास बडनेरा मतदारसंघामध्ये झालेला आहे। तर बाकीची प्रचार साहित्य आणि निवडणूक जी आहे, जी प्रभागनीय आहे बैठक असेल, म्हणजे आमची प्रभागनीय पदयात्रा असतील, रॅली असतील, ह्या सगळ्यांचं नियोजन झालं आणि त्या प्रकारे अतिशय भरघोस प्रतिसादामध्ये सुरू आहे। आता जसं तुम्ही सांगितलं की प्रचाराचा एकंदरीत जी काही तुमची तयारी चालू आहे आणि मागच्या 3 टर्मपासून रवी राणा या मतदारसंघातील आमदार आहेत आणि आता चौथ्यांदा परत एकदा आमदारकीसाठी उभे आहे मतदारसंघातील, म्हणजे बडनेरा मतदारसंघातील आपण जर लढत बघतात, चौफेर लढत आपल्याला तिथे दिसते। 2 पक्षाचे अधिकृत उमेदवार, एक महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवार, 3 अपक्ष उमेदवार विरुद्ध उभे आहेत। नितीन कदम, प्रीती बंड आणि तुषार भारतीय, काही अपक्ष उमेदवार पक्षाची बंडखोरी करून त्या मतदारसंघातून उभे आहे। एकंदरीत चांगली रोचक लढत आपल्याला या बडनेरा मतदारसंघात बघायला मिळते आहे। काय सांगाल? मला वाटते उमेदवार एकंदरीत 25च्या जवळपास आहे। म्हणजे हे प्रामुख्याने तुम्ही जे सांगितलं की लढत याच्यासोबत आहे, तर मी यांना मुख्य मानतच नाही मुळात। म्हणजे मला असं वाटतं सगळेच जे आहे ती लढत 25 उमेदवारांसोबत आहे आणि मुळात आमची लढत कुठल्या उमेदवारासोबत नाहीये। आम्ही या ठिकाणी जे निवडणूक लढतोय, या निवडणूक लढत असताना प्रामुख्याने विधानसभेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी इथल्या जनतेचं, बडनेरा विधानसभा मतदारसंघातील 3.5 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे। ठिकाणी लढाईचं मैदान नाही आहे किंवा आम्ही या ठिकाणी लढत म्हणून या ठिकाणी उभं नाही आहे। यांचं प्रतिनिधित्व, यांच्या जीवनात येणाऱ्या समस्या, मूलभूत सोयी सुविधा आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी विकास कामं असायला पाहिजे, जेणेकरून इथल्या मतदारांना कुठल्याही प्रकारचं, जसं पाणी असेल, निवास व्यवस्था असेल, अन्न व्यवस्था असेल, त्यानंतर आता आपण जे बघतोय की प्रवास व्यवस्था असेल, अशा प्रकारच्या ज्या व्यवस्था या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहोत। त्यामुळे लढत हा प्रश्नच येत नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं की काही अपक्ष उमेदवारांची मी नावं घेतली, त्यांच्याशी चर्चा केली असता रवी राणा यांच्यावर बरेच आरोप झाले। नक्कीच निवडणुका आल्या किंवा राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या असतातच, मात्र रवी राणा हे सावकारी त्या पद्धत बडनेरा मतदारसंघात चालवतात। नवनवीन व्यवसाय जेव्हा या अमरावतीमध्ये येतात तेव्हा त्यांच्याकडनं वसुल्या रवी राणा करतात, जर ते व्यवसाय तुम्हाला इथे चालवायचे आहे, अशा पद्धतीचे गंभीर आरोप रवी राणा यांच्यावर करण्यात आले। याबद्दल काय सांगाल? मला वाटतं मुळात हे सर्व आरोप चुकीचे आहे, कारण निवडणूक लढत असताना तुम्ही विकास कामं काय करणार किंवा तुम्ही जनतेसाठी काय करणार हा एकही मुद्दा त्यांनी कुठल्याच इंटरव्ह्यू मध्ये घेतला नाही। मी बघितलं सगळे इंटरव्ह्यू, रवी राणाचं हे, रवी राणाचं ते, रवी राणा, म्हणजे मला असं वाटतं यांना जेवता खावता उठता झोपता बसता की रवी राणा दिसतो की काय, म्हणजे एवढं यांच्या हृदयामध्ये एवढं प्रेम दाटून आलं रवी राणांविषयी की यांना सतत 24 तास रवी राणा दिसत असतील असा माझा अंदाज आहे। म्हणजे रवी राणाचं नाव घेतल्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळू शकत नाही। म्हणजे मी रवी राणाचं जर नाव घेईल, उद्या काहीतरी बातमी होईल आणि रवी राणाच्या बाजूला माझा फोटो लागेल म्हणजे मी मोठा होईल, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य असतं। पण मुळात हे जे काय आरोप केलेले आहे हे बिनबुडाचे आरोप आहे। हे निवडणुकीच्या काळात कोणी आपलं जसं पावसाळ्यामध्ये मेंढक्या वर येतात तसे हे निवडणुकीच्या तोंडावरती वर आले आहेत आणि आम्ही म्हणतोय की आम्हाला विधानसभेत आमदार करा, आमदार करा। मग आमदार कशाच्या भरोशावर करा? आमच्याजवळ मुद्देच नाहीये, आमच्याजवळ प्रचार व्यवस्था नाहीये, आमच्याजवळ कार्यकर्त्यांची फौज नाहीये। मग आता काय करायचं? तर रवी राणांवरती आरोप करायचे, म्हणजे आपण तसेच काही ना काही मोठे होऊ। कारण रवी राणा हे विद्यमान आमदार आहे आणि मला असं वाटतं अमरावती जिल्ह्याच्या सत्ता केंद्रस्थानी, राज्यकारणाच्या केंद्रस्थानावरती रवी राणा आहेत। म्हणजे आता मी बऱ्याच टीव्ही डिबेट्स वरती असेल किंवा आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्याही चर्चा होतात, मला वाटते
रवी राणा हे केंद्रबिंदू झाले आहे की काय, आणि मुळात ते आहेच. त्याच्यामुळे असे आरोप त्यांना नाही केले तर उद्या आपण जगायचं कसं, हा त्यांचा मला असं वाटते उपजीविकेचा भाग बनेल की काय, इथपर्यंत त्यांची परिस्थिती येऊन ठेपली आहे. म्हणजे आज मी रवी राणाचं नाव घेतलं नाही तर उद्या माझं बातमी येणार नाही पेपरला, तर मी 2-3 दिवस दिसणार नाही की काय पेपरमध्ये, ही त्यांना भीती आहे. त्याच्यामुळे रवी राणांचं नाव घेणं साहजिक आहे. आणि मुळात विद्यमान आमदारावर आरोप आणि विरोध करणं, त्याच्याशिवाय ते लोकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा होणार नाही, म्हणून त्यांना ते करणं गरजेचं आहे मला तरी असं वाटतं. कारण दुसरे मुद्दे नाही आहेत त्यांच्याकडे निवडणूक लढण्यासाठी. म्हणजे एकंदरीत रवी राणा यांचा नावाचा वापर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केला जातो असं आपलं म्हणणं आहे. मला सांगा, आता या निवडणुकीमध्ये रवी राणा उभे आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी, त्यांचा प्रचार आणखी बळकट करण्यासाठी नुकतीच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झालेली आहे इथे. किती फायदा याचा होईल? किती फायदा होईल म्हणजे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात जे या ठिकाणी आम्हाला भाजपा कोट्यामधून जी ही महायुतीची सीट मिळाली आहे, त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांनी जी सभा घेतली त्यामधून स्पष्ट निर्देश दिले. स्पष्ट या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जे पदाधिकारी आहेत, जे बूथवरती खऱ्या अर्थानं शक्ती केंद्र प्रमुख आहेत, बूथ प्रमुख आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं एक प्रकारचे आदेश दिलेत की आपण कामाला लागलं पाहिजे आणि या ठिकाणी रवी राणा यांना महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आणलं पाहिजे, जेणेकरून महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येईल. आणि मुख्यमंत्री होण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडे जर जास्त कॅन्डिडेट्स असतील किंवा जो काही चेहरा ठरेल महायुतीच्या त्या बैठकीमधनं, पण त्या ठिकाणी महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला रवी राणांची सीट देखील तेवढीच महत्वाची आहे आणि अतिशय महत्वपूर्ण लढत या ठिकाणी होते. या महत्वाची सीट इथे येणं गरजेचं आहे, म्हणून त्यांनी प्रत्येक भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर मित्र पक्ष असतील त्या सर्वांना सांगितलं की ताकदीने काम करा. आणि ज्या पद्धतीने रवी राणांचं काम आहे, त्यांचं ते काम बोलतं, त्यांना जास्त प्रचाराची गरज नाही असं देखील ते वाक्य बोलले. आपण हायलाइट्स बघितले असतील. आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीची आजही बैठक झाली, त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. मी भारतीय जनता पार्टीचा समन्वय करण्यात आज अतिशय पॉझिटिव्हली त्या ठिकाणी बैठक झाली, सकारात्मकतेने बैठक झाली आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील, जिल्हा सर्व अध्यक्ष असतील, बूथ प्रमुख असतील, मंडळ अध्यक्ष असतील, या सर्वांनी एकमताने त्या ठिकाणी निर्णय घेतला की हो, आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे जे उमेदवार आहेत रवी राणा यांचं ताकदीने काम करायचं आणि देवेंद्रजीचे हात बळकट करण्यासाठी त्यांचं निवडून येणं किती महत्वाचं आहे याचं महत्व त्या ठिकाणी पटवून दिलं. एकंदरीत या निवडणुकीत रवी राणा काय एजेंडा घेऊन उतरले आहेत आणि त्या एजेंडाला घेऊन तुमचा जो प्रचार दौरा चालू आहे कसा चालू आहे? अजेंडा सातत्याने मला वाटते गेल्या 3 टप्प्यापासून जो आहे तोच आजही आहे की आम्हाला खऱ्या अर्थानं विकास कामं करायचं आहे. जे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनता आहे, त्यांना ज्या भेडसावणाऱ्या छोट्या छोट्या समस्या असतात, दवाखान्याच्या असतील, रुग्णाच्या समस्या असतील, शेतीच्या संदर्भातल्या समस्या असतील किंवा आणखीन ज्या समस्या असतात त्या समस्या सॉल्व्ह करणे, शिवाय जी विकास काम आहेत. मला असं वाटतं मध्यंतरी कोणीतरी म्हटलं की रोड आणि नाल्या करणे म्हणजे विकास आहे का, पण तोही तेवढाच महत्वाचा आहे. कारण तिथे जेव्हा तुम्ही राहता, तुम्हाला जाण्यासाठी नीट रस्ता नसेल तर तो तिथे राहू कसा शकेल. त्यामुळे ते रस्ते असतील. आणि रवी भाऊ राणांचा मतदारसंघाचा एवढा अभ्यास आहे की त्यांना प्रत्येक गल्ली बोळामध्ये कोण आपलं राहतं, कुठला कार्यकर्ता कुठे राहतो, कुठले मतदार आपले कुठे राहतात. म्हणजे मला असं वाटतं कार्यकर्त्यांवर तर विश्वास आहेच, ही सर्व नावं त्यांच्या तोंडपाठ आहेत, पण आपले मतदार कुठे राहतात किंवा आपले मतदार आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर जी मागच्या वेळेला आपल्याला त्यांनी मतदान नाही केलं जसं दिसतंय मतपेटीतनं, त्यावेळेला यावेळेस जेव्हा ते तिथे जातात तेव्हा ते स्पष्ट त्या ठिकाणी सांगतात की भाऊ मागच्या वेळेला आमच्याकडून चूक झाली, परंतु यावेळेस आम्ही ती चूक होऊ देणार नाही. अशा प्रकारचं वक्तव्य त्या मतदारांकडून आहे. आणि हा सगळा प्रचार सुरू असताना खरंच एक त्या ठिकाणी अतिशय सकारात्मक एक पॉझिटिव्ह एनर्जी होती की नाही, मतदार आपल्या बाजूने खरोखर वळतोय. मला सांगा, एक आरोप असाही होतो रवी राणांवर की रवी राणा किराणा वाटून त्याची मतं विकत घेतात. किराणा वाटणे म्हणजे समाजसेवा नाही, किराणा वाटणारा रवी राणा अशी एक ओळख रवी राणा यांची आम्ही बरेचदा आमच्या चर्चामध्ये, आमच्या मुलाखतींमध्ये ऐकली आहे. याबद्दल काय म्हणाल? नाही, मला वाटते किराणा वाटणी ही ओळख आहे, अतिशय सकारात्मक ओळख आहे. आणि निवडणूक आली म्हणून त्याच किराणा वाटतात का, तर नाही. ते सातत्यानं गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी किराणा वितरित. अगदी साधं उदाहरण आहे, आता तुम्ही तुमच्या भावाकडे जाता, अगदी खाली हात तर जातच नाही. दिवाळीला आपण नेहमी किराणा देतो. मला वाटतं आपण देशी दारू तर वाटत नाही किंवा दारूच्या बाटल्या तर वाटत नाही. आपण काय करतो, ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनी ज्या फळाचं साहित्य बनवतात. आता आपण दिवाळीला साहजिक अगदी अनोळखी व्यक्तीकडे तरी गेलो, ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण निश्चित आपल्या घरातले जे काही गोडधोड बनलं असेल, फराळाचं बनलं असेल ते घेऊन ते त्यांच्या हातात देऊन करतो.
तर मला असं वाटतं मतदारसंघ जेव्हा म्हणतो की पार्टी नाही परिवार आहे, तर हा जेव्हा आम्ही परिवार मानतो तर परिवारामध्ये जर मी त्या फराळाचं साहित्य बनवायला लागणारा जो कच्चा माल जर मी त्या ठिकाणी देत असेल, कारण फराळाचं साहित्य बरेच दिवस जर आम्ही परचेस करून ठेवलं आणि जर ते वितरित केलं ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कच्चा माल जर आम्ही त्या ठिकाणी देत असेल, एक किराणा त्या स्वरूपात देत असेल आणि मला असं वाटतं तो फराळाचं साहित्य बनेल एवढाच किराणा असतो आणि दिवाळीचा त्याच्यामध्ये गोडधोड झालं पाहिजे. आणि बरेचसे घर असे आहे, मला वाटते बाकी विरोधकांचे जे उमेदवार आहेत त्यांना अभ्यास आहे की नाही माहिती नाही, परंतु आजपर्यंत ते गल्लीबुवा त्यांचा आवेश जो आहे अगदी चालण्याचा, त्या आवेशात ते कधी गल्लीबुवा गेलेले दिसत नाही. त्या आवेशातच त्यांचं ते आयुष्य गेलं आहे. आणि मी म्हणजे मोठा आणि जी मगरुरी आहे त्या मगरुरीला निश्चित जनता उत्तर देईलच विरोधकांना. परंतु जे गल्लीबुवामध्ये आपण जाऊन बघितलं तर काही घर असेही आहेत की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दिवाळीच्या दिवसांमध्ये जे हातमजुरीवरती असतात की ज्यांचं दिवसभराला एखाद्या वेळेला मजुराला काम नाही मिळालं, तर आज दिवाळीचा काय करायचं काय असा प्रश्न त्यांच्या ठिकाणी असतो. त्यांना एक मदतीचा हात आहे, त्यांना ती एक भेट आहे. ती मदतीचा हात म्हणणार नाही, परंतु त्यांना ती एक दिवाळीची भेट आहे आणि त्यातून होतच तरी काय तयार, त्यातून चिवडा तयार होतो, तुमच्या घरामध्ये ते लाडू तयार होतात आणि त्यांची दिवाळी जर गोडधोड होत असेल तर मला असं वाटतं निश्चित ही त्यांची ओळख सकारात्मक आहे. आणि किराणा वाटणारा माझा भाऊ रवी भाऊ ही ओळख आता मतदारसंघामध्ये निश्चित झालेली आहे. जेव्हा रवी राणा अमरावतीमध्ये आले होते, युवकांमध्ये नवयुवकांमध्ये त्यांचा एक वेगळा क्रेज होता. म्हणजे एक युवा नेतृत्व रवी राणा करतात, युवकांचं एक नेतृत्व रवी राणा करतात. मला सांगा, जसं युवक, आता तुम्हीही एक युवक आहात, एक युवक म्हणून या नेत्याकडे बघताना तुम्ही नेत्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघता? म्हणजे एक राजकीय व्यक्ती की तुमच्याच मधला कुठला तरी एक नव्याने उभा झालेला किंवा राजकारणात पुढे अतिशय अग्रेसरपणे सक्रिय असलेला एक राजनेता म्हणून रवी राणांबद्दल जर एक युवक म्हणून तुम्हाला सांगायचं असेल? मला वाटतं गेल्या 15 वर्षात आपणही पत्रकारितेत काम करतात. रवी राणा यांच्यासमोर नेता हा शब्द कधीच लागला नाही. रवी भाऊच्या नावासमोर हा भाऊ शब्द लागला. म्हणजे जो सर्वांसाठी उभा, तो सगळ्यांचा भाऊ हा रवी भाऊ. एवढं अगदी साधं इक्वेशन आहे. आणि मला वाटतं त्यांना नेता म्हणून कधी मिळवलं नाही. आणि वयाच्या 27व्या वर्षी 30व्या वर्षी मला वाटते आमदार म्हणून ते 2009 मध्ये निवडून आले. कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठल्याही पक्षाशी संबंध नाही, फक्त मला समाजासाठी काम करायचं आहे. जेव्हा तो एक साधारण तरुण त्या ठिकाणी उभा राहतो की ज्याच्याकडे कुठलंच आर्थिक पाठबळ नाही, परंतु त्याच्याकडे पाठबळ एक होतं, ते होतं सामाजिक पाठबळ. त्याच्याकडे पाठबळ होतं समाजामध्ये, त्यांनी जी काही त्या संदर्भातली कामं केली ते पाठबळ त्यांच्याकडे पाठबळ होतं की माझ्याकडे हे विजन आहे. जसं PR कार्डचा मुद्दा आहे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रीय पार्टीमधले जे स्वतःला नेते म्हणवतात, मला वाटते आमच्या पार्टीमध्ये ही परंपरा नाही, आम्ही नेता कोणाला म्हणत नाही, आम्ही सगळ्यांना भाऊ म्हणतो. कारण आम्हाला नेता नकोच आहे मुळात. आणि मला वाटते रवी भाऊने सगळेजण भाऊच म्हणतात. अगदी कुठेही गाडी जात असेल, एखाद्या चौकामध्ये उभं राहायचं असेल तर ते पटकन खाली उतरतात, तिथल्या तरुणांच्या संदर्भात संवाद साधतात. एखादी महिला त्या ठिकाणी खाली भाजी विक्री करत असेल त्याच्या ठिकाणी जाऊन ते उभे राहतात. म्हणजे सर्वसामान्यामध्ये मिसळणारा आम्हाला आमदार हवा होता. आमदार म्हणजे काही असा तो काही फार छान ऐटीत चालला पाहिजे आणि त्यांनी ऐटीत भाषणं केली पाहिजे म्हणजेच तो आमदार होतो, किंवा त्याची खूप शब्दसंग्रह चांगला आहे आणि तो खूप हातवारे करून बोलतो म्हणजेच काही तो आमदार असावा, अशा पद्धतीची आमची व्याख्याच नाही आहे. आम्हाला मुळात सर्वसाधारण सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा आणि ज्याचा दार सदैव 24 तास उघडा आहे. की उद्या रात्री मी 12 वाजता जातोय, 2 वाजता जातोय, मला काही समस्या आली, मला म्हणजे इतर कोणालाही समस्या आहे, तर मला वाटते एखाद्या वेळेला आपण पत्रकारांनी जर एखाद्या रात्री 12-1च्या दरम्यान जर इतरही म्हणजे निवडणुकीच्या व्यतिरिक्त सांगतोय मी, तेव्हा जर तुम्ही उभे राहिला तर तुम्हाला दिसेल कितीतरी समस्या घेऊन येणारे लोक रात्री 12-1 वाजता येतात आणि तेवढ्याच सन्मानाने दार उघडून तेवढ्या रात्री त्यांची समस्या ऐकून घेतल्या जाते. ज्या अधिकाऱ्याशी संबंधित असेल त्यांना फोन लावला जातो किंवा ज्या संबंधित जी काही समस्या असेल ती नेहमी सॉल्व्ह केली जाते. हीच त्यांची स्ट्रेंथ आहे आणि हीच त्यांचं विकास काम करण्याचं, जनसामान्यामध्ये मिसळण्याचा त्यांचा एक जो प्रयत्न आहे, या प्रयत्नानेच ते 2009, 2014 आणि 2019ला मला असं वाटते भरघोस मताने निवडून आले. तीनही वेळेला. आणि 2014ला तर अशी परिस्थिती होती की ज्यांना आता उमेदवारी मिळाली त्यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर पक्षाने त्यांना नाकारलं, तरी त्यांच्यात जी कुमकुमी आहे की नाही मला आमदार व्हायचा ना, ऐटीत चालायचं आहे, मला वाटतं की 2024 मध्ये आणखी मुरून जाईल. सगळ्यात मुख्य आणि महत्वाची जर समस्या आपण आपल्या मतदारसंघात बघितली किंवा एकंदरीत आपल्या अमरावती परिसरात बघितली तर असते बेरोजगारीची. बेरोजगारी या विषयाला घेऊन रवी राणा जर निवडून आले आमदार म्हणून तर पुढे काय पाऊल उचलतील? कारण आणि मागच्या 15 वर्षात सुद्धा या विषयावर त्यांनी काय काम केलेलं आहे? म्हणजे रोजगाराच्या संदर्भात आपण बघितलं असेल पूर्ण देशामध्ये 7 PM मित्रा टेक्सटाईल पार्क त्या ठिकाणी दिले होते आणि महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 36 जिल्ह्यांचा समावेश होतो.
त्या 36 जिल्ह्यांपैकी एकमेव पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क हा अमरावतीला दिला. त्याचं एकमेव कारण आहे नवनीत राणा आणि रवी राणा. ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये दिल्लीमध्ये नवनीत राणांनी इथल्या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं, त्यांचाही स्वभाव अगदी तसाच आहे. त्यांनी कधी स्वतःला नेता म्हणून घेतला नाही आणि खऱ्या अर्थानं जमिनीवरती काम करणे, मतदारांमध्ये जाणे. मला वाटतं मेळघाट मधलं 1785च्या जवळपास यावेळेला 2000च्या जवळपास यावेळेला बूथ होते. त्यांनी असं एकही बूथ नव्हतं की जिथे त्यांची भेट झाली नाही, जिथे त्यांची व्हिजिट झाली नाही, जिथे त्या गावामध्ये गेल्या नाही, तिथल्या समस्या जाणून घेतल्या नाही. परंतु त्यांना जो एक अल्प कालावधी मिळाला, त्या कालावधीत त्या एवढ्या त्या पूर्ण ग्राउंडमध्ये या सगळ्या रुजल्या, तिथल्या मतदारांच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी राज्य केलं आणि आताही त्या राज्य करतायत. जरी त्या आज विद्यमान खासदार नसल्या तरी पण खऱ्या अर्थाने त्यांच्या हृदयावरती राज्य मतदारांच्या ह्या नवनीत राणाच करीत आहे. आणि रोजगाराच्या संदर्भात रेल्वे वॅगन प्रोजेक्ट आहे जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. बरेच वेळा विरोधक म्हणतात की तो यांनी आणला, त्यांनी. खरं आहे, उद्घाटन झालं, परंतु उद्घाटन झाल्यानंतर त्याचा फॉलोअप घेणं आणि तो सुरू करायला जो एक कालावधी लागला आणि सुरू नेमका जेव्हा सुरू व्हायला पाहिजे तो कालावधी रवी भाऊ राणा यांचा होता आणि खऱ्या अर्थानं पाठपुरावा रवी भाऊंनी केला म्हणून तो बडनेरा मतदारसंघात झाला. तसंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, मला वाटतं किरणजी पातुरकर यांची जी समिती त्या ठिकाणी काम करत होती, त्यांना रवी भाऊ राणा यांनी पाठबळ दिलं. रवी भाऊ त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि तो राज्य शासनाकडे विषय तेवढ्या ताकदीने मांडून धरला, विधानसभेमध्ये मांडून धरला आणि राज्य शासनाचं ते धोरण होतं की बडनेरा विधानसभा मतदारसंघ माझ्या मतदारसंघात तो मेडिकल कॉलेज आलं पाहिजे आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये त्याला जागा अलॉट झाली. 165 कोटी रुपये त्या कंपाऊंड वॉलच्या कामासाठी आले आणि तो MBBSचं कॉलेज या ठिकाणी सुरू झालं. यावर्षी 2024-25 शैक्षणिक वर्षामध्ये मला वाटते 100 MBBSच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या तो रोजगार प्राप्त होत असतो. आणखीन एक महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे एशियातलं सगळ्यात मोठं पायलट ट्रेनिंग या ठिकाणी अमरावतीला होत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी बऱ्याच वेळा विरोधकांनी टर उडवली, चेष्टा केली की खऱ्या अर्थानं कधी विमान उडणार आहे की आम्ही म्हाताऱ्या झाल्यावर विमान उडू. मला वाटतं आता आज सकाळीच नवनीत राणे यांनी अमरावती विमानतळाचा दौरा केला. तिथले फोटोग्राफ्स आपण बघू शकता. 95% काम कम्प्लीट झालंय. त्याच्यामध्ये ATC टावर असेल, त्याचं सिग्नलिंगचं समथिंग थोडंसं काम बाकी आहे. नाईट लँडिंगची व्यवस्था असेल ती पण पूर्ण झालेली आहे आणि आता एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर जे मोठे उद्योगपती आहेत त्यांना यायला इथे सोपं पडतं, उद्योग यायला सोपे पडतील आणि एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर जी उद्योगाची इथे टेक ऑफ होईल ती आपल्याला दिसेल 2024 ते 2029. अमरावतीचा महाराष्ट्राच्या आर्थिकतेमध्ये किती मोठा वाटा असेल हे मी आज सांगू शकणार नाही, तुम्हाला येणारा काळच सांगेल. चर्चा आहेत शेवटी आणि चर्चांना म्हणतात ना, जसं जिभेला हाड नसतं तसं चर्चांना सुद्धा काही हातपाय नसतात, त्या हवेसारख्या पसरत असतात आणि त्याच चर्चांमधनं ही चर्चा कुठेतरी आमच्या कानावर आली होती. नाही, महायुतीमध्ये मतविभाजन करण्यासाठी बच्चू भाऊ कडूंनी जो कॅन्डिडेट दिला आणि महायुतीच्या राज्य सरकारमध्ये राहून सगळं आपला उल्लू सरळ करून घेतला, आपले कामं सरळ करून घेतले आणि महायुतीचा धर्म न पाहता आपल्या लोकसभेमध्ये उमेदवार दिला. म्हणजे त्यांना, मला तर वाटते ते युती धर्म त्यांनी पाळला नाही, याचं त्यांना थोडं तरी एक भान असायला पाहिजे होतं की तुम्ही 40 आमदारांसोबत गुवाहाटीला गेले, तुम्ही राज्य सरकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले, राज्य सरकारला तुम्ही वचन दिलं की मी तुमच्यासोबत आहे, महायुतीमध्ये माझा समावेश आहे आणि महायुतीच्याच उमेदवारामध्ये स्वतःचा इगोसाठी म्हणून त्या ठिकाणी उमेदवार तुमचे मतांचं विभाजन केलं. जर तुम्ही खरंच लोकप्रतिनिधी आहात, जनप्रतिनिधी आहात, जर तुम्हाला खरंच इथल्या लोकांची चिंता होती तर मतविभाजन करण्यासाठी जो उमेदवार तुम्ही नकोच द्यायला होता, परंतु तुम्ही तो वैयक्तिक इगोवरती येऊन तो उमेदवार दिला आणि आम्हाला यांना पाडायचा आहे. अरे पण तुम्ही महायुतीमध्ये आहात, तिकडे सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचं आज त्या ठिकाणी सेंट्रलमध्ये सरकार येणार होतं, तर या ठिकाणी मोदीजींचं सरकार आल्यानंतर जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार जर अमरावतीमधून निवडून गेला असता तर आज अमरावतीच्या विकास कामांच्या माध्यमातून एक चित्र वेगळं राहिलं असतं. पण तुम्हाला अमरावतीच्या विकासाशी काही घेणं देणंच नाही, तुम्हाला वैयक्तिक राजकारण करायचं पाडापाडीचं आणि हेच पाडापाडीचं राजकारण त्यांना विधानसभेमध्ये होणार आहे. मी तुम्हाला आज ठामपणे सांगतो, 2024ला आपण 23 तारखेला भेटूया आणि त्यांचे रिझल्ट आपण बघून घेऊ आणि मग ते खरंच लोकप्रतिनिधी होण्याच्या किंवा त्यांना खरंच अमरावतीच्या जनतेच्या विकासाची काळजी होती का, की त्यांचा तो नुसता आवेश होता की आम्ही खूप काम करत आहोत आणि आम्हाला खूप काळजी आहे. जो त्यांचे खोटे आसू होते ते निश्चितच दिसतील तुम्हाला 23 तारखेला. नवनीत राणा या महायुतीच्या स्टार प्रचारक म्हणून नक्कीच ही सगळ्या अमरावतीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता एक नवीन नारा सध्या कानावर येतो आहे, बटेंगे तो कटेंगे, आणि त्यातच मोदीजींनी नवीन टॅगलाईन दिलेली आहे, एक है तो सेफ है. काय सांगाल?
नाही बरोबर आहे, एक आहे तो सेफ आहेच ना. म्हणजे मला असं जे आता मी थोड्या वेळ म्हटलं की मतांचं विभाजन होता कामा नये. जर आपण खऱ्या अर्थाने एका उमेदवाराच्या पाठीशी राहत असू तर त्या उमेदवाराच्याच पाठीशी सर्वांनी राहणं गरजेचं आहे. कारण मतांचं विभाजन झालं तर कुठलाही उमेदवार निवडून जातो आणि खऱ्या अर्थाने तुम्ही विकासाला मुकता. आणि हा जो पर्व आहे, हा लोकशाहीचा जे पर्व आहे, हे 5 वर्षातून एकदा येतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, मी मतदारांनी या तुमच्या माध्यमातून आवाहन करेल की अमरावतीमध्ये जे पर्सेंटेज कमी झालेलं होतं मतदानाचं, ते मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पण आम्ही आता वेळेस प्रयत्न करतोय. बरेचसे विद्यार्थी असतील, बरेचसे नोकरदार असतील की जे नोकरी निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असतात. तर मला असं वाटतं, आपल्या बहिणीचं लग्न असेल, भावाचं लग्न असेल, अगदी साक्षगंध असेल एक दिवसासाठी, किंवा काही घरामध्ये घटना होत असतील, तर आपण एक दिवसासाठी का होईना सकाळी येऊन संध्याकाळी जातो. तर मला वाटतं हा पण एक लोकशाहीचा उत्सव आहे. हा उत्सवामध्ये तुम्ही सामील व्हायला पाहिजे आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचं भवितव्य निवडण्याचा अधिकार या मतदानातून देण्यात आलेला आहे. तर या लोकशाहीच्या उत्सवामध्ये तर सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि एक दिवसासाठी का होईना तुम्ही वेळ काढून या आणि आपलं मतदान करा आणि एक राहा आणि सेफ राहा. अर्थातच मला असं वाटतं, आपण ज्या मतदाराच्या पाठीशी उभे राहतो ही त्याची पण जबाबदारी असते की त्यांना या सगळ्या गोष्टी देणं. आणि मुळात आमदार आणि खासदार आपण निवडून देतो कशासाठी, की राज्य शासनामध्ये, केंद्र शासनामध्ये माझ्या समस्या तुम्ही तिकडे मांडल्या पाहिजे. शेवटी मतदार हा राजा आहे, आम्ही राज्य आहोत, आम्ही निवडून देतो. आम्ही निवडून दिलाय म्हणून तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करता. आणि हे वारंवार मला असं वाटतं रविभाऊ राणा आणि नवनीत राणांना सांगण्याची गरज नाहीये. कारण ते जेव्हा सकाळी उठतात आणि सकाळी उठल्यावर 10 वाजता जेव्हा ते 9-9:30ला त्यांच्या घरी तुम्ही जर बघाल तर जवळपास शेकडोच्या संख्येमध्ये गर्दी असते. आणि ही शेकडोंची गर्दी त्यांना नेहमी सांगते की आम्ही तुम्हाला निवडून दिलाय. आणि आजचा जर मतदार आपण बघितलं, अतिशय सजग आणि सुजग आहे की त्याला कळतं की आपण यांना निवडून दिलं तर आपली समस्या यांच्यापर्यंत आपण नेली पाहिजे. आणि बऱ्याच अंशी जे स्वतःला नेते म्हणून या ठिकाणी घेतात, मला असं वाटतं त्यांना माहिती नाही किती त्यांना याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये रस आहे. त्यांना रस आहे. आता मी सगळ्या उमेदवारांची भाषणं बघितली, आम्हाला बदला घ्यायचा, आम्हाला त्यांना पाडायचा आहे, त्यांनी आमच्यासोबत हे केलं. अरे पण तुम्हाला मतदारांच्या संबंधातला कुठलाच मुद्दा नाहीये. फक्त राणा 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 राणा, तुम्हाला राणालाच पाडायचं आहे. अरे मी आता मला वाटतं ज्या उमेदवार त्यांनी म्हटलं नाही आम्हाला तो याचा बदला घ्यायचा आहे, आम्हाला तो त्याचा बदला घ्यायचा आहे, नाही आईंनी ते केलं होतं. कुठेतरी आपल्याही घरामध्ये 2-4 गोष्टी जेव्हा होतात, तर त्या गोष्टी आपण, जर आपल्याला विकास साधायचा असेल, आपलं घर पुढे न्यायचं असेल, आर्थिक बळकटी प्राप्त करून द्यायची असेल, सामाजिक बळकटी प्राप्त करून, आपण त्या गोष्टी विसरतो आणि पुढे चालतो. घरात असलं की भांड्याला भांडं लागतं, तर आपण काही ते भांडण घेऊन बसत नाही, कुठेतरी त्या गोष्टी विसरतो आणि पुढे लागतो. तर आजची राजकीय परिस्थिती कशी आहे, आज अमरावतीकरांना आपल्याला काय दिलं पाहिजे, हे जर तुम्हाला जाणता येत नसेल, तुम्ही कुठले लोकप्रतिनिधी बनणार आहात. आणि कसले तुम्ही ते आसू घालता की आम्ही, आमच्यावर अन्याय झाला, आमच्यावरती हे झालं, आमच्यावरती ते झालं. कुठला अन्याय झाला तुमच्यावर? कुठल्याच प्रकारचा अन्याय झाला? तुम्हाला पार्टीने आजपर्यंत जेवढं भरभरून दिलं तेवढं अतिरिक्त बाकी कुठल्याही उमेदवाराला दिलं नाही. मी बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक ज्येष्ठ नेते बघितले आहेत पार्टीचे, की ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांना पक्षाने कुठेतरी संधी द्यायला पाहिजे होती, परंतु राजकीय परिस्थिती तशी नव्हती म्हणून त्यांना संधी देण्यात आली नाही. आणि तुम्ही गळे काढून रडताय की माझ्यावरती अन्याय झाला, माझ्यावरती हे झालं, माझ्यावरती ते झालं, म्हणून मी बदला घेण्यासाठी, माझं अस्तित्व टिकवण्यासाठी जर मी या ठिकाणी उभा राहत असेल, तर मला वाटतं इथल्या मतदारांवरती तुम्ही हा अन्याय करतात. तुम्ही उमेदवारांचं नुकसान नाही होणार, तुम्ही खऱ्या अर्थाने इथल्या मतदारांचा, इथल्या जनप्रतिनिधीचा, लोकांचा, जे या ठिकाणी बाकीही स्तरामध्ये असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्या ठिकाणी काम करत असतील, त्यांचा हा अपमान आहे. महायुती सरकारने रवी राणा यांना समर्थन दिल्यानंतर, अधिकृतपणे रवी राणा यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर, त्या पक्षातील जे इच्छुक उमेदवार होते की पक्ष आम्हाला तिकीट देईल, यावर अतिशय आंधळा विश्वास, आपण म्हणू आंधळा विश्वास ठेवून ते आपली उमेदवारीची तयारी करत होते. आणि ऐन वेळेवर पक्षाने किंवा युतीने रवी राणा यांना समर्थन दिलं, यांच्या पक्षाला समर्थन दिलं. अशा वेळेस नाराजीचा सूर कुठेतरी व्यक्त झाला. अपक्ष उमेदवारी त्यांनी दाखल केली. मात्र पक्षाने त्यांच्या या बंडखोरीला उत्तर देत त्यांना पक्षातून निष्कासित केलं. आणि हा निष्कासन जेव्हा झालं, तेव्हा एकंदरीत कुठेतरी आनंदाचं वातावरण तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आम्हाला बघायला मिळालं. काय सांगाल? मला आनंदाचं वातावरण आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही, तर बडनेरामध्ये जे अनेक कार्यकर्त्यांना जी संधी मिळत नव्हती, त्यांच्या पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करत होते, त्यांच्यामध्ये ते आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो तिकीट मागण्याचा, परंतु जी राजकीय समीकरणं सत्ता स्थापन करायला लागतात त्या ठिकाणी, आणि विद्यमान आमदारांना केव्हाही, आणि मला असं वाटतं रविभाऊंचं काम बघून, त्या दिवशी आपण बघितलं असेल देवेंद्रच्या सभेमध्ये देवेंद्रजींनी भाषणाची सुरुवात इथून केली की मला प्रचार करण्याची गरजच नाही, कारण रविभाऊंचं काम बोलत आहे. तर मला असं वाटतं रविभाऊंच्या कामावरती विश्वास ठेवून पक्षाने त्यांच्यावरती राष्ट्रीय
युवा स्वाभिमान पार्टीला महायुतीचा घटक पक्ष म्हणून बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये तिकीट दिलं आणि ज्यांना तिकीट नाकारलं मग याच्या आधी त्यांना पक्षाने संधी दिली होती, परंतु त्यांना जनतेने नाकारलं होतं. ही बाब लक्षात घेता कुठेतरी पक्षाला माहिती पडलं की आपल्याला सत्ता स्थापन करताना या भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून जेव्हा हे तिकीट दिलं तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी देखील विचार केला की ही निवडून येणारी सीट आहे आणि यांचं काम आहे आणि हे आपल्यासोबत सदैव गेल्या सातत्याने 10 वर्षापासून आपल्या सोबत आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचा जेव्हा संघर्षाचा काळ होता तेव्हाही आमदार रविभाऊ राणा हे देवेंद्रजीच्या सोबत होते. ते कुठेही सत्तेमध्ये जाऊन बसले नाहीत, कारण त्यांचा एक शब्द होता की मी देवेंद्रजीच्या सोबत राहणार, कारण ते विदर्भ पुत्र आहेत आणि भारतीय जनता पार्टी सोबत आपण सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय, महायुती म्हणून काम करतोय, मी त्याच्या सोबत राहील. परंतु इथल्या ज्या नेत्यांनी आहे मग मला निष्कासित केलं, मी डोळे काढून रडायला सुरुवात केली, कारण त्यांना हा दुसरा मुद्दा मिळाला. पहिला मुद्दा राणा तर आहेच, आता राणा हा किती दिवस मुद्दा चालणार म्हणून आता निष्कासित केलं म्हणून ती एक सिंपती मतदारांची आपल्याकडे खेचायची. परंतु मी तुमच्या चॅनलवरती ऐकलं की त्यांनी 29 तारखेलाच पक्षाचा राजीनामा दिला होता. म्हणजे कुठेतरी पक्षादेश त्यांनी धुडकावून लावला. म्हणजे ज्या पक्षाने तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गटाला महापौर पद दिलं, ज्या गटाने तुम्हाला या ठिकाणी स्थायी समिती सभापती केलं, ज्या पक्षाने तुम्हाला इथे शहराध्यक्ष केलं, ज्या पक्षाने तुम्हाला पक्षनेता केलं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अमरावती महानगरपालिकेला, आणि तुमच्या भावाला देखील या ठिकाणी विधान परिषदेचं सदस्य केलं, आणि एवढं सगळं तुम्हाला पक्षाने दिलं असताना पुन्हा तुम्ही गळे काढून रडणार की माझ्यावरती अन्याय झाला. मला वाटते ही कुठेतरी एक चुकीचं संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करत. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापर्यंत मतांचं विभाजन करायचं आणि काहीतरी चुकीचा खोटा प्रचार करायचा, याला खोटा प्रचार म्हणतात. असं कुठेही त्यांच्यावरती अन्याय झाला नाही. आता मी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचा समन्वयक म्हणून उपस्थित होतो. त्या ठिकाणी मी तिथे पक्ष शिस्त असेल, पक्षनिष्ठित कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, त्या सगळ्यांशी चर्चा केली, बघितलं, तिथे मीटिंग झाली आणि मी बघितलं खऱ्या अर्थानं जो पक्षादेश तिथे आलेला आहे, जो खरा कार्यकर्ता असतो पक्षनिष्ठ, त्यांनी सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पार्टी लाईन सोबत आहोत. पार्टी जो आदेश देईल त्याचं आम्ही काम करणार, महायुती धर्म आम्ही निभवणार, महायुती धर्म टिकवणार आणि राज्य शासनामध्ये देवेंद्रजीचे हात बळकट करण्यासाठी हे गरजेचं आहे. तर मला असं वाटतं त्याला पक्षनिष्ठा म्हटले जाते आणि पार्टीचा मला वाटतं एक मोटिव्ह आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि नंतर मी. परंतु मला असं वाटतं यांची मगरुरी एवढी झालेली आहे की मीच म्हणजे पक्ष. जेव्हा समजायला लागले त्यांनी हा क्रम उलटा केला, पहिले मी, नंतर पार्टी आणि नंतर राष्ट्र. यांना कुठेतरी विसर पडला की आपण मतदारांचं या ठिकाणी नुकसान करत आहोत, मतांचं विभाजन करून. आताही वेळ गेली नाही. मला असं वाटतं त्यांनी खरंच जर त्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत असेल आणि त्यांनी खरंच पक्षामध्ये जर काम केलं असेल एवढ्या तन्मयतेने, तन मन धनानी, तर मला असं वाटतं कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि पक्षामध्ये जो आदेश दिलेला आहे तो आजही तुम्ही पक्षादेश घेऊन पाळलात तर मतांचं विभाजन होणार नाही आणि देवेंद्रजीचे हात खऱ्या अर्थाने मजबूत होतील आणि त्यात आपलाच फायदा होईल. एकंदरीत जाता जाता आपल्या मतदारांना, आपल्या मतदारसंघातील मतदारांना काय सांगाल? निश्चितच मी हे सांगेल की कुठल्याही खोट्या प्रचाराला, अफवांना बळी पडू नका आणि तुम्ही खरं सजग आहात, मतदार राजा आहात. तुम्हाला कळतं की आपण आता आपल्या प्रतिनिधित्व करायला विधानसभेमध्ये कोणाला पाठवलं पाहिजे, जो अनुभवी आहे, जो खऱ्या अर्थानं समस्यांना वाचा फोडू शकतो, ज्यांनी खऱ्या अर्थाने विकास कामं इथे आणलेली आहे, जे विकास कामं आता सध्या पाईपलाईनमध्ये आहेत, ज्यांना सँक्शन मिळालं आहे, जे पूर्णत्वास न्यायचे आहे, त्याचा फॉलोअप घेण्यासाठी आपल्याला कोण उमेदवार गरजेचा आहे. आणि आता जर खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार निश्चित 2024 मध्ये येणार आहे आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी, तसंच अमरावती मतदारसंघामधील म्हणजे बडनेरा विधानसभा मतदारसंघ प्रामुख्याने या ठिकाणी बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणजे आमचे रवी भाऊ यांना निश्चित आपण निवडून द्या आणि आपले हात बळकट करा, आपलं भविष्य सेफ करा, एक राहा आणि सेफ राहा. प्रेक्षक हो, हे होते युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ता मिलिंद कहाडे. एकंदरीत कुठल्याही प्रलोभनांना, खोट्या प्रचाराला बळी पडू नका. 20 तारखेला आठवणीने मतदानासाठी नक्की घराबाहेर पडा. 20 तारखेला शासनाने आपल्याला सुट्टी दिली आहे की आपण जास्तीत जास्त प्रमाणात जाऊन मतदान करावं, जेणेकरून आपण आपला योग्य लोकनेता निवडू आणि आपल्या समस्या मांडण्यासाठी, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी त्या लोकनेतेला आपण शासनापर्यंत पोहोचवू. त्यासाठी सुजाण नागरिकांनो, डोळे उघडे ठेवा, आपल्या विचार क्षमतेचा वापर करा आणि योग्य पदरी आपलं मत टाका. 20 तारखेला आठवणीने घराबाहेर निघा आणि आपलं मतदान योग्य व्यक्तीसाठी नक्की करा. 23 तारखेला तुमच्या या मतांचा निर्णय येईलच. तुमचा योग्य उमेदवार जर तुम्ही निवडला तर तो नक्कीच निवडून येईल. आणि मी एवढंच सांगेल, सिटी न्यूज परिवाराच्या वतीने
आठवणीने 20 तारखेला मतदान करण्यासाठी घराबाहेर नक्की पडा. निवडणुकीशी संदर्भात सर्व अपडेट बघण्यासाठी सिटी न्यूज चॅनल बघत राहा. धन्यवाद.